अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते। तुमचा दिवस हा आनंदी जाओ, शुभ जाओ आणि स्वामीमय जाओ अशी स्वामींचरणी प्रार्थना करते। तर आत्ताचा विषय आपला असा आहे बघा, लक्ष्मीपूजन येत आहे आणि बऱ्याच लोकांचं चाललंय की लक्ष्मीपूजन करायचं आहे, खूप गोंधळ चाललेला आहे। तर सगळ्यात आधी तुम्हाला सांगेल की लक्ष्मीपूजन म्हणजे नेमकं काय असतं। लक्ष्मीपूजनला पैसा येणं आपल्या घरात तेच लक्ष्मीपूजन असतं का, किंवा माता लक्ष्मी एका स्वरूपातच असते का, ती म्हणजे पैशाच्या स्वरूपात असते का? तर नाही, माता लक्ष्मी ज्या झाडू रूपात असतात, आपण जी केळसुणी आणत असतो त्या रूपात देखील असते। तर बऱ्याच लोकांचं कसं असतं, आपण खूप सेवा करतो, खूप काही उपाय करतो, तोडगे करतो आणि करणार देखील आहेत आपण लक्ष्मीपूजनाला, पण आपण काही चुका करतोय का झाडू विषयी किंवा झाडूच्या बाबतीत, हे नक्कीच जाणून घ्या। आता लक्ष्मी म्हणजे काय नेमकं, तर आपल्या घरात पैसा राहणं हीच फक्त लक्ष्मी असते का? बऱ्याच घरांमध्ये असं बघायला मिळतं, पैसा भरपूर असतो पण तिथे सुख शांती नसते। तिथे खायला भरपूर असतं पण तो सुखाचा घास जो असतो तो मुखात जात नाही, त्याला लक्ष्मी म्हटलं जात नाही। घरात सुख शांती चटणी भाकर जरी असली पण आनंदी खळखळतं कुटुंब पाहिजे आणि आनंदी आपलं शरीर पाहिजे, आपलं शरीर हे निरोगी पाहिजे, ती म्हणजे खरी लक्ष्मी असते। आपल्या घरात सगळ्यांचा एकोपा पाहिजे, ती म्हणजे खरी लक्ष्मी असते। एकमेकांना समजून घेणं हे खूप गरजेचं आहे, ती लक्ष्मी असते। आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या घरात शांतता सुख समृद्धी नांदणं ही खरी लक्ष्मी असते। त्यासाठी आपल्याला काही गोष्टी ज्या असतात केरसुणीच्या बाबतीत, झाडूच्या बाबतीत, त्या आपल्याला टाळायच्या आहेत किंवा हा एक छोटासा प्रयत्न आपल्याला करायचा आहे। तर त्यापैकी मी तुम्हाला सांगेल, जेव्हा आपण झाडू जो असतो, आपल्या घरातील झाडू जो असतो हा कधीही पूर्णपणे खराब होईल अशा पद्धतीने वापरू नका। बऱ्याच महिलांचं काय असतं, पूर्ण वाट लागून जाते त्याची, झाडूला बिलकुल एवढेच राहतात जे पुढचे असतात, झाडाचे केस बोलतो आपण, तोपर्यंत वापरतात। तुम्हाला सांगू का, अशी पण दशा आपल्या लक्ष्मीची व्हायला नको घरामध्ये, म्हणून तुम्हाला सांगेल त्या आधीच आपण झाडू बदलवायचा आहे। तर झाडू कोणत्या दिवशी आपण बदलवायचा हा सुद्धा लक्षात ठेवायचा आहे, की नियम हा एक की झाडू आपण कोणत्या दिवशी, जे जुने झाडू, बऱ्याच महिलांचा काय नवा आला तर घरात साचून असतात, 2-3 झाडू पडलेले असतात, पण मात्र हे चुकीचं आहे। जर खराब झाडू झालेला असेल तुमचा कोणता, किंवा टाकून द्यायचा वार कोणता असतो, तर तुम्हाला सांगू का, तुम्ही कधीही आयुष्यात, तुम्हाला सांगेल, कधीही आपण झाडू गुरुवारी आणि शुक्रवारी बाहेर काढू नका आपल्या घरातून। जुना झाडू जो असतो तो टाकून देऊ नका। आणि घरात आणताना आपण कोणता वार असतो तो देखील मी तुम्हाला सांगेल, पण सगळ्यात आधी तुम्हाला सांगेल की आपल्या घरातून माता लक्ष्मी जी असते, केळसुणी किंवा झाडू जो असतो, छोटा झाडू असू द्या, केळसुणी आपण आता पूजेला ठेवत असतो, कारण बऱ्याच महिला ह्या केळसुणी मोठ्या त्या वापरत नाही, जुन्या काळी वापरायचे, पण आपल्याकडे सहसा आता छोट्याच वापरतात, मग ते देवघर वगैरे साफ करायला घेत असतो। पण मोठे जे झाडू असतात, आपण घर साफ करतो, तो झाडू जो सांगत आहे मी, तो आपण गुरुवारी आणि शुक्रवारी कधीच आपल्या घरातून बाहेर जाता कामा नाही। तर तो कधी काढायचा, शनिवारी आणि अमावस्येच्या दिवशी आपण त्यांना बाहेर काढू शकतो, म्हणजे आपण टाकून देऊ शकतो, ठीक आहे, हे लक्षात घ्या। आता तुम्हाला सांगेल की आता लक्ष्मी पूजन आहे, आपण नवीन झाडू आणणारच आहे, तर तुम्हाला सांगू का, या लक्ष्मी पूजनाला आपल्या घरात जो झाडू असतो तो धनतेरसच्याच दिवशी यायला पाहिजे, हे लक्षात घ्या। धनतेरसच्याच दिवशी तुम्हाला आणायचंय। सगळं सामान तुम्ही बाजार करून आणा, किराणा करून आणा, फराळाचा आणा, पण तुम्हाला सांगेल काही वस्तू अशा असतात की झाडू जो असतो तो धनतेरसलाच आपल्या घरात यायला पाहिजे। त्यानंतर वर्षभरामध्ये नंतर जर आपल्याला झाडू आणायचा आहे तर अमावस्या हा शुभ दिवस मानला जातो, अमावस्येच्या दिवशी तुम्ही झाडू खरेदी करून आणू शकतात, हे लक्षात घ्या। आता पुढचं असं की आपण जेव्हा झाडू आणतो बघा, बाजारात जातोय, झाडू आणायला चाललो, बरोबर, धनतेरसच्या दिवशी आपल्याकडनं ह्या चुका होतात त्या नक्कीच बघा, कारण बरेच लोक ही चूक करतात, म्हणून मी सांगत आहे। झाडू घ्यायला जातो, घेतो, तिथे झाडू घेतल्यानंतर आपण काय करतो, घेतो त्याला फरफटत आणत असतो, आहे जागा, रिक्षात बसतो, वरती टाकलं, बसमध्ये बसलं, वरती टाकलं, कुठेतरी टाकून द्यायचं, झालं म्हणून झालं। सगळ्यात आधी तुम्हाला सांगेल, आपण घरून निघताना कधीही पिशवी घ्या, पिशवीमध्ये झाडू खरेदी केल्यानंतर पिशवीत टाका आणि तो व्यवस्थित त्याला म्हणजे आदराने घेऊन यायचे आपल्या घरी। आपण जर तुम्हाला एक उदाहरण देईल, सोनं जर खरेदी करायला तुम्ही धनतेरसला गेलात आणि सोनं पण असं फरफटत आणणार आहे का तुम्ही, ते मला सांगा। तुम्ही असं टाकून द्याल का कुठेतरी माळ्यावर, किंवा पायाजवळ आहे जागा रिक्षामध्ये किंवा बसमध्ये, तिथे टाकून देता का? नाही ना। किंवा ऑटोमध्ये येत आहे तर ठेवून दिला मागे कुठेतरी झाडू, असं करता का? नाही।
तर सोन्याला कसं जीव लावून आपण पर्स मध्ये ठेवून किंवा बॅगेत ठेवून आणतो, त्या प्रकारे झाडू सुद्धा ही लक्ष्मी स्वरूप आहे आणि त्यांना देखील तेवढा आदर देऊनच आपल्याला घरी आणायचं आहे. तेव्हा माता लक्ष्मी प्रसन्न होत असतात. नाही तर तुमच्या घरात कितीही तोडगे करा, कितीही उपाय करा, तुमच्या घरात माता लक्ष्मी येणार नाहीत आणि स्थिर रूपात राहणार नाहीत. म्हणून तुम्हाला सांगेल, झाडू आणताना ही काळजी आपण घ्यायची आहे. आपल्या घरात झाडू आणल्यानंतर तो व्यवस्थित आपण एका ठिकाणी ठेवायचा आहे. जसं आपण सोनं ठेवत असतो त्या प्रकारे झाडू देखील व्यवस्थित आदराने ठेवायचा आहे. असं नाही की आणला आणि टाकला एका बाजूला आणि त्याची पूजा आपल्याला करायची, लक्ष्मीपूजनला मग काय बघायचं नाही, असं करू नका. त्याला आदरयुक्त व्यवस्थित ठेवा. झाडूची आपण पूजा करत असतो त्या दिवशी म्हणजे जेव्हा आपण वर्षभरात म्हणा किंवा आता लक्ष्मीपूजनाला, त्यांना नक्कीच लाल जो आपला असतो धागा, जो असतो मोलीचा धागा, तो नक्कीच आपल्याला बांधायचा आहे. पूजा करायची. कधीही तुम्ही नवा झाडू आणा, त्याची पूजा करा, हळदी कुंकू वाहा, त्यानंतर आपण वापरायचा आहे. हे लक्षात घ्या. हा एक नियमच समजला तरी देखील चालेल. झाडूने कधीही मुलांना किंवा कुणाला मारायचं नाही. घरात बऱ्याच महिलांना सवय असते की झाडू घेतात आणि झाडूने मारत फिरतात, तर ही चुकीची सवय आहे. त्यामुळे ही गोष्ट आपण करू नका. कारण आपण घर झाडत असतो बरोबर, झाडल्यानंतर आपण काय करतो, तो झाडू लगेच लांबून असा फेकून देतो. बऱ्याच महिलांना सवय असते. ही अतिशय चुकीची गोष्ट आहे. तो झाडू आपण झाडू मारल्यानंतर खाली व्यवस्थित ठेवा. नंतर आपण सुपडी वगैरे घ्यायला जातो, ते घ्यायला जा. तुम्ही जर जोरात असं आपटून देता किंवा लांबून असं फेकून देतायत, काही काही महिला ओट्यावर उभे राहतात, अंगण झाडायचं असतं, दुसऱ्याला झाडू द्यायचा फेकून देत असतात. हे चुकीचं आहे. या रूपाने सुद्धा माता लक्ष्मी तुमच्या घरात राहणार नाही, हे लक्षात घ्या. त्यानंतर पुढचं सांगेल, जर आपल्या घरात खरकट असेल, उष्ट पडलेलं असेल जेवण करताना, खरकट कधीही झाडूने झाडायचं नाही. अन्न म्हणजे हे माता अन्नपूर्णा असते. माता अन्नपूर्णा स्वरूप असतात, तर आपण कसं काय झाडूने झाडू शकतो त्यांना, हे लक्षात घ्या. छोट्या छोट्या गोष्टी आहेत एकदम. आणि आज मी काय सांगत आहे, बऱ्याच महिलांकडून ह्या चुका होत असतात. बऱ्याच महिला माझ्या मैत्रिणी आता लक्ष्मीपूजनाला खूप उपाय तापाय करतील का, लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी. पण ह्या चुका ज्या असतात या महिलांच्या हातून घडत असतात. तर खरकट अन्न जे असतं ना, ते तुम्ही आधी उचलून घ्या. या गोष्टी आपण आपल्या घरात, महिलांचं काम असतं आपल्या घरात आपण या चांगल्या सवयी लावणं आणि सगळ्यांना लावायच्या या. कारण आपण जेव्हा शिकवतो तेव्हाच आपल्या घरात या सवयी होत असतात. आणि अशा छोट्या छोट्या ज्या चुका असतात या नक्कीच करू नका तुमच्या घरात. तुमच्या घरात माता लक्ष्मी 100% वास करतील आणि सुख समृद्धी जे असेल ना, ते नांदेल. म्हणून तुम्हाला सांगेल, या गोष्टी किंवा या ज्या चुका असतात या महिलांना करू नका. अवश्य जो झाडू असतो तो धनतेरसलाच आपल्या घरात आणायचा आहे आणि कोणत्या दिवशी बाहेर काढायचा, कोणत्या दिवशी घरात आणायचा, हे देखील आपल्याला काळजी घ्यायचं असतं. तर चला मग, सांगितलेली माहिती इथेच थांबवते. नंतर अजून भेटेल पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती सोबत, नवीन विषयासोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ, अवधूत चिंतन, श्री गुरुदेव दत्त. माहिती आवडली असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, जेणेकरून येणारा प्रत्येक व्हिडिओ हा तुमच्यापर्यंत येईल. म्हणून सबस्क्राईब करायला विसरू नका.